MPSC एक्झाम मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी स्वप्नील जगदाळे जेडी सर. आता आपण PYQ बेसिसवर जे काय सिम्प्लिफिकेशन सोपे रूप द्या त्याचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. अतिशय सोपं असतं हे, काही अवघड नाहीये. फक्त बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर असायला लागतं. प्रत्येक एक्झामला एक किंवा दोन एक्झाम्पल पडतायत. आता हा ग्रुप बी आणि सी जी कंबाईन झालती प्रीचा 2023चा प्रश्न आहे. 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 तीन वेळा आहे 0.1. मी जर a इज इक्वल टू 0.1 लिहिलं आणि 0.2 0.02 त्याला b दिलं 0.02 a आणि b. ओके, आता इथे लक्षात आला असेल आपला a क्यूब प्लस b क्यूब साधा सिंपल आहे आणि इथे काय 0.2 आहे. ह्याच्यातनं मी जर 0.2 आहे ह्याच्यातनं जर मला कॉमन काढायचं म्हटलं तर काय काढणार, 2 कॉमन काढला आणि 0.1 आणि प्रत्येक ह्याच्यातनं 2 कॉमन काढला 2 कॉमन काढला म्हणजे इथे काय येणार आहे ह्याच्यातनं सगळ्या ह्याच्यातनं 2 कॉमन काढायचं बरं का, कारण 2 इंटू 0.1 इज इक्वल टू काय होणार आहे 0.2 होणार आहे. म्हणजे फक्त 2 2 2 म्हणजे 2⁻³ कॉमन येणार आहे इथनं आणि इन ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे 0.1 म्हणजेच ए ला आपण मांडलेलं आहे a क्यूब. आता ह्याच्यातनं पण 0.04 म्हणजे 2 इंटू 0.02 म्हणजे 0.04. आता इथं आपण काय 2⁻³ हा कॉमन येणार आहे त्याच्यातला b क्यूब अशा पद्धतीचं असणार आहे. साधं सिंपल आहे. ह्याला हे कॅन्सल होणार आहे बरोबर आहे. सेम दिसते ना a क्यूब प्लस b क्यूब आणि a क्यूब प्लस b क्यूब. हे आपल्याला कळत नाही. इथे आपण काय काढतो फक्त 2 कॉमन काढतो. तर 2⁻³ इथला 2 इथला 2 इथला 2 आणि हे 3 वेळा आहे म्हणजे 2⁻³ होणार आहे. ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे 1/2⁻³ म्हणजे 2⁻³ इज इक्वल टू काय होणार आहे 8 बरोबर आहे. 1/8 1/8 म्हणजेच काय 800 बरोबर आहे. 8 एके 8 बरोबर राहिले 2 8 दुने 16 8 पंचे 40 0.125 0.125 कुठे आहे इथे. हे आपल्याला फॉर्म्युले वगैरे हे करायचं असतं. हे काही करत बसायचं नसतं. हे सिम्प्लिफिकेशन सोपे रूप द्यायला म्हटलं जातं. हे 0.125 लास्टला हे प्रॉब्लेम दिसले ना तर लगेच स्टार्ट करायचं आणि हे माहीत पाहिजे हे फॉर्म्युले वगैरे येते a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर पुढे येईलच आहे तुम्हाला a क्यूब प्लस बी क्यूब. ओके, तर त्या हिशोबाने पुढचा पाहूयात आपण. हां, अतिशय सोपा सिम्प्लिफिकेशन, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. पाहायचे बेरीज आणि वजाबाकीचे नियम आपल्याला माहीत पाहिजेत. आता 0.2 आणि -2 आणि -3 काय येणार आहे -5. साधं सोपं आहे. गुणाकाराचं चिन्ह आहे तसंच 5 अधिक 3 8 सिम्बॉलचा काही इथे प्रश्नच नाहीये. आता इथे भागाकार आहे. भागाकार आहे म्हटल्यानंतर काय करूया इथेच भागाकार करूयात, आडवी रेष टाकूयात. -2 आणि -3 -5. आता हे सगळ्याला भागिले काय -6 आणि -4 -10 भागिले -7 -5 -12. हे नीट हे बेसिक नियम आहेत. आपण पहिल्याच प्रकरणामध्ये हे संपूर्ण नियम कव्हर केलेले आहेत. वजा काय होतं अधिक होतं पण चिन्ह वजाच राहतं बरोबर. आता हे 5ला हे -5ला -5 गेले. हे वजाला हे वजा सिम्बॉल जाणार आहे इथे. आता वर फक्त काय राहते 8 राहते बरोबर. 8 भागिले 1 राहते. आता भागिले म्हणजेच काय असते उलटून गुणुले म्हणजे 12 वर जाणार आणि खाली 10 राहणार. ओके, आता इथे कशाचा भाग जातोय 2 पंचे 10 किंवा 96 डिरेक्टली घ्या. 96 भागिले 10 फक्त 10 आहेत म्हणजे फक्त 1.9.6 परंतु प्लसचं सिम्बॉल येते 9.6. ऑप्शन नंबर 4 इथे सिम्बॉल जर चुकलं तर आपलं लगेच आन्सर चुकीचं येते. हे PYQ का घेतलेत कारण त्याच्या आधारेच पुढचा अभ्यास करता येतो आपल्याला PYQच्या. आणि जिथं जिथं सलग आपण सोडवायला घ्यायचं नाहीये प्रश्न, सोपे दिसतील त्याला टॅकल करायचं आणि पुढे जात जायचं तरच कव्हर होतात ते. 9.6 ह्याचं उत्तर येते. मायनस नाहीये प्लस 9.6. एक जरी इथलं चुकलं आपलं तरी मार्क जातोय. ओके, पुढे पाहूयात. अतिशय सोपं आहे, नियम आहेत बेसिक, त्या हिशोबाने जायचंय. पुढे जाऊयात आपण. हां, आता इथे पण पहा बरं का, ज्याचे नियम पाठ आहेत काही फॉर्म्युलेज पाठ आहेत त्याला लगेच सुचतो. जर मी a इज इक्वल टू काय म्हटलं 3.09 आणि b इज इक्वल टू काय म्हटलं 0.51 सेम दिसत आहेत. मग a चा वर्ग वजा b चा वर्ग इज इक्वल टू a मायनस b.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय ए प्लस बी आणि ए मायनस बी. हा फॉर्म्युला ज्याला माहिती आहे त्याला उत्तर सुटणार आहे आणि अपेक्षित आयोगाला तेच असतं, हे सोडत बसायचं नसतं. ओके, हे लिहिला फॉर्म्युला ए प्लस बी आणि ए मायनस बी आणि खाली काय रे ए मायनस बी. ए मायनस बी ला ए मायनस बी कॅन्सल झालं, फक्त काय राहतंय ए प्लस बी. ए प्लस बी ची बेरीज करायची म्हणजे ह्या दोघांची बेरीज करायची 3.49 आणि 0.51. बस एवढंच करायचं होतं. 9 आणि 1 10, चला एक 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, हातचा आला एक 3 आणि 1 4, 4.00 म्हणजे उत्तर येते 4, फक्त ऑप्शन नंबर 1. एवढंच अपेक्षित असतं. ज्याला हा फॉर्म्युला माहिती आहे त्याला लगेच सुटते उत्तर. हे करायचं आपल्याला. ग्रुप बी प्री 2024 चा क्वेश्चन आहे हा, बरोबर आहे. मागचे 2 प्री 2023 ला 2 आलेले क्वेश्चन अशा पद्धतीने हे सोडवायचं असते. त्याच्यासाठी ठराविक फॉर्म्युले आहेत, लगेच क्विक आन्सर येतं. पुढे पाहूयात आपण. आता हे बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा विचारलं. ग्रुप बी प्री 2024 लाच क्वेश्चन विचारलाय. अतिशय सोपा साधा क्वेश्चन आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. 15 वजा 3. आता वजाच्या तिथे काय सांगितलेलं आहे, इथे वजा म्हणजे गुणाकार, लगेच टाकून घ्या 3. अधिक, अधिकच्या तिथे काय सांगितलंय वजा, बरोबर आहे. आता गुणाकार, गुणाकाराच्या तिथे काय सांगितलेलं आहे भागाकार. ओके, आणि भागाकाराच्या तिथे काय सांगितलेलं आहे इथे अधिक, बरोबर. भागाकार म्हणजे अधिक 5. बस हे चिन्ह बदलायचे, फक्त पट सोडून घ्यायचे गणित. आता इथे काय करायचं, वजा आणि अधिकचं चिन्ह जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ब्रॅकेट टाकून घ्या, हे सोपं जाईल. ओके, इथे वजाचं चिन्ह इथपर्यंत ब्रॅकेट, इथे भागा, इथे अधिक. वजा आणि अधिकचं चिन्ह तिथं सोपं जातं आपल्याला. 15 त्रिक 45 वजा ब्रॅकेट मधलं घ्या 5, 10 भागिले 5 म्हणजेच काय 2 येते आणि अधिक 5 येते. 45 मधनं 2 गेले 43, 43 अधिक 5 किती येते 48. उत्तर येते का आपलं ऑप्शन नंबर 3. हे का सांगितलं, हे ट्रिक्स आहेत. वजा आणि अधिकचं चिन्ह जिथं दिसतंय तिथं ब्रॅकेट करा, तुम्हाला सोपं जाईल आपल्याला. ओके, लगेच येतं उत्तर 48 उत्तर येते. पुढचं पाहूयात आपण. आता ग्रुप बी मेन्स 2023 चा क्वेश्चन आहे. आता मेन्स म्हटलं नाही तर मेन्स आले ना थोडी लेवल वाढत जाते मेन्स म्हटलं की. आता इथे पाहायचं बरं का, घातांकाचे नियम ज्याला माहिती आहेत ते लगेच. आता इथे ह्याचा पाया 3 आणि 3 पाया आहे आणि भागाकारात आहे, तर काय घाताची काय होते त्याच्या वजाबाकी होते, म्हणजे 3⁴ - x होणार. हा जो नियम ज्याला माहिती आहे ते. आणि गुणाकारात असला असतं तर त्याच्या घातांकाची बेरीज झाली असते. साधा सिंपल नियम आहे. आता इथे पाहायचं बरं का, 59049 अशा पद्धतीचं आहे ते. आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला, आता इथे x ची व्हॅल्यू विचारलेली आहे. 4 वजा 6 केलं मी तर किती राहतात -2. -2 म्हणजे काय, 3 चा -2 घात म्हणजे 9च येते. म्हणजे इथे ऑप्शन गेलं ना ते लगेच, म्हणजे 6 इथे टाकली व्हॅल्यू तर फक्त काय राहते -2 राहते, बरोबर. 9 येते उत्तर. इथे एवढी मोठी संख्या लगेच. आता इथे जर 4 वजा 6 टाकलं, वजा वजा अधिक होणार आहे, म्हणजे 4 वजा 6 अधिक, बरं का. म्हणजे काय राहणार आहे इथे 3⁻10 होणार आहे, वजा वजा अधिक होणार आहे. ओके, 3⁻10. आता हे सगळं काढत बसायचं नाहीये, आपल्याला एक लक्षात घ्यायचं. 3⁻1 = 3, 3⁻2 = 9, 3⁻3 = 27 आणि 3⁻4 = 81. आपल्याला हे का काढायचंय, कारण पहिला घात येतो त्यावेळेस एकक स्थानी 3 येतो, दुसऱ्या घाताच्या तिथे एकक स्थानी 9 येतो आणि तिसऱ्या घाताच्या एकक स्थानी 7 येतो आणि चौथ्या घाताच्या एकक स्थानी 1 येतो. म्हणजे आकडे कोणते रिपीट होतात 3, 9, 7 आणि 1. हे झाले पहिला, दुसरा, तिसरा. परत हेच 5वा घात म्हटलं की 3 येणार, 9वा घात म्हटलं की 6वा घात म्हटलं की एकक स्थानी 9 येणार, त्याच्यानंतर 7वा घात म्हटलं की एकक स्थानी 7 आणि परत ते रिपीट 4 ने रिपीट होत जातात. आता मी जर इथे एकक स्थानी 9 आकडा आहे आणि इथे किती आले 3⁻10, जर ही -6 व्हॅल्यू टाकून आता पाहायचं बरं का, एकक स्थानी 9 आलं पाहिजे, 4 ने रिपीट होणार. 4 दुने 8, 8व्या ठिकाणी काय येणार आहे 1 येणार आहे, 9व्या ठिकाणी काय येणार आहे 3 येणार आहे आणि 10व्या ठिकाणी काय येणार आहे 9 येणार आहे, बरोबर आहे. असू शकतं हे, बरोबर. म्हणजे हे उत्तर असू शकतं, पण आपल्याला पुढचं पण चेक करायचे. आता 3⁻4 - 9 केलं, 4 - 9 केलं तर काय येणार आहे रे 3⁻5 येणार आहे, बरोबर आहे. 4 9 गेले -5 येते आणि आन्सर आपल्याला अधिक मध्ये पाहिजे, कारण घात विषम आहे ना, विषम आहे वजा, त्याच्यामुळे आन्सर वजाच येणार आहे. त्याच्यामुळे हा तर ऑप्शन कटलाच. आता 3⁻4 मायनस अधिक होणार आहे, 9 आणि 4 13,
3^13 जर केलं, आता पाहायचं बरं का, 4, 8 आणि 12, 12च्या ठिकाणी एकच येणार आहे, 4 4 ने रिपीट होतात, 12च्या ठिकाणी एकक स्थानी 1 येणार आहे, 13 ज्यावेळेस 13वा घात येईल त्यावेळेस एकक स्थानी 3 आकडा येईल, पण आपल्याला काय पाहिजे इथे 9 आकडा पाहिजे, म्हणजे साहजिकच ऑप्शन नंबर 2 3^10 कधी येतंय ते x ची व्हॅल्यू -6 टाकल्यानंतर, हे बाकीचं काहीच करायचं नसतं, अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं असतं. ओके, तर -6 येते, साधी सिंपल कन्सेप्ट होती, अतिशय बेसिक लेवलला. ओके, पुढचं पाहूयात, लक्षात येते पुढचं. आता हे प्रॉब्लेम दिसताना अतिशय मोठा दिसतोय की बाबा ग्रुप बी मेन्स, साहजिकच मी मगाशी सांगितलं इथं मेन्स हा शब्द आला की थोडी लेवल वाढते आपल्याला. आता प्रश्न हा कसा सोडवायचा पाहूयात आपण. आता हे अंडर रूट वगैरे जर दिसलं तर थोडी घबराट उठते आपली, परंतु काही घाबरायचं कारण नाहीये, कारण अंडर रूट x+9 प्लस अंडर रूट x-2 सगळ्याला डिवायडेड बाय तीच व्हॅल्यू आहे, अंडर रूट x+9 मायनस अंडर रूट x-2 आणि इज इक्वल टू 3/1. साधं सिंपल आहे, कारण प्रश्न पाहतो आपण आणि आपल्याला वाटतं हे काही खूपच अवघड आहे, काही नाहीये. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे ह्या 1 ने इकडे अंशाला गुणलं आणि ह्या 3 ने छेदाला गुणायचे, काहीच नाही केलेलं ह्याच्यामध्ये. म्हणजे 1 ने गुणल्यानंतर काय होणार आहे, x अधिक 9 हे अंडर रूट आहे तसं 1 ने इकडे गुणले क्रॉस मल्टिप्लिकेशन, अधिक परत 1 ने गुणले x-2 आहे तसं, बरोबर आहे. आता ह्या 3 ने इकडे हे खाली छेदात आहे, तिकडे जाऊन ते 3 ने गुणायचे, म्हणजे 3 × x+9 मायनस 3 × अंडर रूट मध्ये x-2 आहे, इथे लास्टला x-2 आहे. आता इकडे लक्षात आलं असेल आपल्या, इथे 1 आकडा आहे आणि अंडर रूट x+9 आणि तिथे 3 आहे. हे जर मी पलीकडे नेलं x-9 सेम आहे म्हणजे, आणि इकडे x+-2 अंडर रूट आहे तसं, तिकडलं मायनस इकडे येऊन प्लस होणार आहे 3x-2 आणि इकडलं तिकडे जाणार आहे, सिम्बॉल चेंज होतं बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर. हे वजा अंडर रूट x+9 हे x+9 आहे इथे बरं का, परंतु ते मायनसचं सिम्बॉल आहे. आता इथे 1 आहे आणि इथे 3 आहे, म्हणजे 4 अंडर रूट x-2 इज इक्वल टू, आता त्या 3तनं 1 गेले म्हणजे 2 अंडर रूट x+9, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलंय, साधं सिंपल आहे, काहीच केलेलं नाहीये, फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि बेरीज वजाबाकी जी असेल ती केलेली आहे. अंडर रूटला आपण बिलकुल धक्का लावलेला नाहीये. आता ह्या बे दुणे 4, बरोबर, हे गुणाकार आहे त्याच्यामुळे ते जाणार आहे, म्हणजे इथे राहणार 2 आणि x-2 आणि पुढे काय राहते फक्त इथे x+9. ओके, आता इथे काय करायचं, दोन्ही बाजूचा वर्ग करायचे, कारण का तर हे स्क्वेअर आपल्याला जे सिम्बॉल आहे वर्गमुळाचं ते काढायचं, आपल्याला वर्ग करायचा दोन्ही बाजूंचा वर्ग करू. वर्ग 2चा वर्ग किती येणार आहे 4. आता वर्गाला वर्गमूळ जाणार आहे, फक्त काय राहणार आहे x-2 आणि पुढे वर्गाला वर्गमूळ जाणार आहे, त्यामुळे x+9 एवढंच राहणार आहे. आता 4x-8 कंसामध्ये गुणून घेतलं आणि x अधिक 9. आता 4x-3 आणि 9 हे वजा आहेत तिकडे जाऊन अधिक होणार. इथपर्यंत साधं सिंपल आहे समीकरण आहे. आता 4तनं हे इथे x आहे, 4x - x तिकडे आहे, बरोबर आहे. आता इथे काय राहणार आहे 3x, 4तनं x गेले, 4x मधनं x गेले 3x आणि 8 आणि 9 किती होणार आहे 17. x ची व्हॅल्यू काय राहणार आहे 17/3. x ची व्हॅल्यू 17/3 कुठे येते, ऑप्शन नंबर 1. एवढं साधं सिंपल होतं. हे तर आपल्याला शिकायचं आणि त्या प्रकारचे एक्झाम्पल सोडवले तर ते सोपं जाते आपल्याला. प्रॉब्लेम काही अवघड नव्हता. क्रॉस मल्टिप्लिकेशन एवढं साधं सिंपल होतं, काही सेकंदात उत्तर येत होतं. काही पुढे जाऊयात. 17/3 त्याचं उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन हा ग्रुप सी मेन्स 2024. हा अतिशय सोपा होता, बरोबर आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक अशा पद्धतीने. आता हे सोडवायचं कसं असते, साधं सिंपल पद्धतीने सोडवायचे. हा, आता 1 आणि 1/2 म्हणजेच काय करायचं इथे, ह्या 2 ने 1 ला गुणायचे. 2 × 1 = 2 आणि 1 3 3/2 येते त्याचं उत्तर.
बरोबर आहे ना. हे 1 आणि 1 भागिले 2 म्हणजे बे एक्के बे अधिक 1 म्हणजे 2 अधिक 1 भागिले 2 बरोबर. याचं 3 भागिले 2 येतं उत्तर. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं असतं. साधं सोपं होतं. ग्रुप सी मेन्सला होता हा 3 भागिले 2. आता हे भागिलेचं सिम्बॉल आहे तसं सेम त्याच पद्धतीने 5 एके 5 5 त्रिक 15 15 अधिक 3 ह्याने आणि ह्याने गुणायचे आणि वरचा जो अंश येतो त्यात मिळवायचे. 5 त्रिक 15 अधिक 3 किती 18. 18 भागिले 5 करायचं होतं. लक्षात येते का. 5 गुणिले 3 अधिक 3. ओके अशा पद्धतीने करायचं असते. आता हे भागिले आहेत. भागिले म्हणजेच काय होतात उलटून गुणुले म्हणजे याला गुणाकाराचं सिम्बॉल आणि खालची संख्या वर वरची संख्या खाली 5 भागिले 18 बस. 5 त्रिक 15 आणि 18 दुणे 36. 15 भागिले 36 कुठे येते ऑप्शन नंबर 2. साधं सिंपल होतं ऑप्शन नंबर 2. 15 भागिले 36 काहीच करायचं नव्हतं. इथे भाग पण घाला 3 × 18 तसं भागही नका घालू काही गरज नाही. डिरेक्टली उत्तर मध्ये आहे ते. ओके पुढे जाऊयात. जर भाग घालवला असता उत्तर वेगळं असलं तर करायचं संक्षिप्त रूप जे काय असेल ते. 3 ने भाग गेला 3 5 15 आणि ते किती येणार आहे 12. 3 भागिले 12 ते पण उत्तर बरोबर आहे पण ऑप्शन मध्ये आपल्याला ते संक्षिप्त रूप दिलेलं नाहीये. ओके साधं सोपा क्वेश्चन होता. पुढचं पाहूयात. ओके तर अशा पद्धतीने हे सोपे रूप द्या सिम्प्लिफिकेशन ह्याच्यावर विचारलं जातात. बेसिक मॅथ्सवर म्हणजे घातांकाचे नियम असतील बेरीज वजाबाकीचे नियम असतील विभाज्यतेच्या कसोट्या असतील त्याच्यावर हल्लेली क्वेश्चन विचारायला लागले. त्याच्यामुळे आपण ही सिरीज PYQ ची चालू करणार आहोत आणि एवढंच जर केलं आपण म्हणजे एवढेच क्वेश्चन सोडवायचे अशा टाईपचे सोडवायचे. हे जे काय आपण 4-5 घेतलेत आणि त्याच्यावर अजून एक 10 क्वेश्चन 8 ते 10 क्वेश्चन सरावासाठी केले तर काहीच अवघड जात नाहीये. कारण एक्झाम ओरिएंटेडच आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. तिथे एक्झाम मध्ये एवढा वेळ नसतो आपल्याकडे. ओके अशा पद्धतीने आपण तयारी करून घेणार आहोत तर तुमचा जास्तीत जास्त प्रतिसाद आवश्यक आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीज त्याचा पण सर्वांनी टेस्ट सिरीजचा दर्जा असेल एकदा पहा सोडवा तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ओके आपण थांबूया त्या ठिकाणी. थँक्यू.